हां वरण भात बनव ना. वरण भात ठीक आहे. आणि त्याच्यासोबत दुसरं काहीतरी बनव ना. काय बनवू? बटाट्याची चटणी. बरं ठीक आहे, बनवते. आज दक्षचं वरण भात खाण्याची इच्छा होती आणि त्याला त्याच्यासोबत आज बटाट्याची चटणीसुद्धा खायची होती. पण त्या अगोदर संध्याकाळी दिवाबत्ती करून घ्यावं म्हणलं. महाराजांना धूपदीप दाखवला आणि दिवाबत्ती छान करून घेतली आणि त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. आजच्या जेवणामध्ये वरण भात करायचा होता आणि बटाट्याची चटणी करायची होती. दरवेळेसप्रमाणे साधी बटाट्याची चटणी करण्यापेक्षा काहीतरी वेगळं ट्राय करूया म्हणलं. आता आज मी जी बटाट्याची चटणी करते ना, तर ही एक बेंगॉली डिश आहे. याला वरण भात किंवा आपल्या इकडं वरण भात म्हणतात, पण त्यांच्या इकडं दाल भात चोखा म्हणतात, बटाट्याचा चोखा तेच म्हणतात. त्यानंतर त्याच्यासाठी एका कढईमध्ये एक पळी तेल टाकलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेतल्या. आता त्याच कढईमध्ये 3 ते 4 मोठ्या आकाराचे कांदे कट करून छान ब्राऊन होईपर्यंत परतलं. त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं ना, तर लवकर परतल्या जातात ते. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 3 ते 4 लाल मिरच्या छान परतून घेतल्या कडक आणि क्रिस्पी होईपर्यंत. आता हे सगळे जिन्नस बाजूला काढून घेतले आणि तोपर्यंत तिकडे बटाटेसुद्धा बॉईल करायला टाकले होते आणि इकडे वरण भातसुद्धा रेडी झाला. वरणाला छान जिरं मोहरीची फोडणी दिली आणि हे सगळे जिन्नस जे आपण फ्राय करून घेतले ना, एका ताटामध्ये काढले आणि त्याला छान कुस्करून घ्यायचं. वांगं कुस्करून त्याच्यामध्ये लसण आणि हिरव्या मिरच्या जे आपण फ्राय केल्या ना, त्यासुद्धा बारीक करून टाकायचं. थोडंसं चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर टाकायचं. कोथिंबीर त्याची टेस्ट छान येते आणि पळीभर तेल वरतून टाकायचं. वरण भातासोबत तुम्ही हे बटाट्याचं भरीत म्हणू शकता. आपल्या इकडे जसं वांग्याचं भरीत असतं ना, तसं हे बटाट्याचं भरीत चवीला खूप छान आणि अप्रतिम लागतं. लहान मुलांच्या खूप आवडीचं होऊ शकतं. दक्षूला तर हे सगळं खूप छान वाटलं आणि त्याला आवडलंसुद्धा, त्याने आवडीनं खाल्लं. व्हिडिओ कसा वाटला, ही रेसिपी तुम्ही घरी नक्की बनवून बघा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा की ही बटाट्याचं भरीत तुम्हाला कसं लागलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि चमचमीत रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.